नमस्कार, माझं नाव करिश्मा माने. मानेच रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण गॅस न पेटवता खरबूज आईस्क्रीम करणार आहोत. जे आपले कॉफीचे कप असतात ना, त्यामध्ये आज आपण कॉफी कप खरबूज आईस्क्रीम करणार आहोत. असे मी इथे छोटे छोटे मोड्स घेतले आहेत, जे कॉफीचे छोटे ग्लास असतात ते, आणि त्यामध्येच आज आपण आईस्क्रीम तयार करून घेणार आहोत. तर इथे मी साहित्य घेतलं आहे. अर्धी वाटी साखर घेतली आहे. चहा प्यायचा जो पेला असतो किंवा पाणी प्यायचा पेला असतो त्याने मी 1 वाटीभर दूध घेतलं आहे. आणि इथेच 4 मोठे चमचे दुधाची साय घेतली आहे. दुधाची साय ही ताजी आहे, फ्रेश साय आहे ही. आणि 1 खरबूज घेतला आहे. पहिल्यांदा आपण मधून असं कट करून घेणार आहोत खरबूजच्या. आणि यातले बिया काढून घेणार आहोत. तर आपले हे सगळे खरबुजांच्या बिया काढून झाल्या आहेत. तर आपण हे खरबूज काढून घेणार आहोत. आतमधला त्याचा गर आहे तो आपण काढून घेणार आहोत इथे. तर असे मी आतून हे गर काढून घेते सगळे. तर आपले सगळे खरबूजचे गर काढून झाले आहेत. तर मी थोडंसं त्याला चाकूच्या साहाय्याने अगदी थोडे थोडे बारीक कट करून घेते. तर मी थोडेसेच बारीक असे कट करून घेतले आहेत. खरबुजांचा गर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत. तर इथे मी साखर घालून घेते आणि त्यासोबतच दूध घालून घेते. आणि आता आपण हे पहिल्यांदा मिक्सरला फिरवून घेणार आहोत. तर आपली इथे दुधाची साय आपण यामध्ये घालून घेणार आहोत आणि परत एकदा 2 ते 3 मिनिटांसाठी मिक्सरला छान असं फिरवून घेणार आहोत. तर आपलं छान हे मिक्स झालं आहे इथे. तर इथे बघू शकता. आता आपण कॉफी कप मध्ये आपण तयार केलेली ही आईस्क्रीम घालून घेणार आहोत. सगळे कप आपण रॅपिंग पेपर मध्ये असं छान याला रॅप करून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपण रॅपिंग पेपर करून त्याला रबर बँड लावून घेऊया आणि याला फ्रीजर मध्ये ठेवूया. अशाच पद्धतीने आपण सगळे रबर बँड लावून घेणार आहोत आणि फ्रीजर मध्ये ठेवून घेणार आहोत साधारण 7 ते 8 तासासाठी. थोडंसं आपण उरून ठेवलेली आईस्क्रीम होती ती आपण गर काढून घेतलेलं हे खरबुजाचं टोपलं आहे, त्यामध्ये आपण खरबुजाची आईस्क्रीम काढून घेणार आहोत. तर इथे मी छान असं घालून घेते आणि ह्यालाही आपण रॅप पेपरने झाकून घेणार आहोत. त्या पद्धतीने आपण रॅप पेपरने हे छान असं झाकून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने आपण ह्या रॅप पेपरने कव्हर करून घेणार आहोत छान असं. आणि आता याला रबर बँड लावून देणार आहोत. याला पण आपण 7 ते 8 तासांसाठी फ्रीजर मध्ये ठेवणार आहोत. रात्रभरासाठी आईस्क्रीम सेट होण्यासाठी ठेवली होती आणि छान आपली आईस्क्रीम सेट झाली आहे.
आणि आपण एकदा आता रबर बँड काढून उघडून बघूया आपली आईस्क्रीम कशी सेट झाली आहे. तर छान इथे आपली आईस्क्रीम सेट झाली आहे. तर आपण काही थोडी उरलेली आईस्क्रीम टरबुजाचा टोपल्यामध्ये जे आपण आईस्क्रीम सेट करून ठेवली होती तीही छान अशी सेट झाली आहे. तर इथे छान आपली आईस्क्रीम सेट झाली आहे. तर मी तुम्हाला एक आईस्क्रीम दाखवते. तर इथे मी आईस्क्रीम कट करून दाखवते. अगदी सॉफ्ट अशी झाली आहे. तर मस्त आपली आईस्क्रीम रेडी झाली आहे इथे आणि खूप अशी सॉफ्ट झाली आहे. यावर आपण थोडेसे बेदाणे घालून घेऊया. यावर आपण थोडेसे बदामाचे काप घालून घेणार आहोत. इथे आपली टरबूज आईस्क्रीम रेडी झाली आहे. आईस्क्रीम चवीला खूप अप्रतिम झाली आहे आणि टरबुजाची चव त्यामध्ये खूप छान अशी लागत आहे. तर तुम्ही एकदा अशा प्रकारची टरबूज आईस्क्रीम रेसिपी घरी नक्की ट्राय करून बघा. माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. टरबूज आईस्क्रीम रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा.